शुभ सकाळ सर्वांना. तर मस्तपैकी आता बघा चहा केला नुसत्या दुधाचा, सूट आणि आलं टाकून. किती छान असा कलर पण आलाय आणि सोबत ब्रेड पण आहेत, फ्रुटी ब्रेड. सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता. मग आता मी नंतर आता पोहे बनवणार आहे. हाय, गुड मॉर्निंग. सकाळच्या परी काय चाललंय? गुड मॉर्निंग. फुलं सगळी पडलेली बघा जास्वंदीची. कालची फुलं खाली पडलेली आणि आता ताजी फुलं आले मस्त. जास्वंदीला सदैव 12 महिने फुलं असते, त्याच्यामुळे जास्वंद जर दारात असलं की कसं लाल भडक दिसते लाल भडक आपलं. आणि ही फुलं आपल्या केसाला पण चांगली येते की नाही. मला माहित आहे फुलं मी गोळा करते आणि गरम पाण्यात शिजवायची, ती मिक्सरला बारीक करायची. पाण्यात नाही शिजवत, अशीच फुलं घेते आणि मिक्सरला बारीक करायची, हिची पेस्ट लावायची अशी सोडून. आपले केस गळत नाही, पानं पण घेते. तर नवीन माहिती आज मिळाली. केसाला फरक पण पडतो. तर मेथ्या टाकायच्या. जबरदस्त. चला काढते लुटून. जर आता व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा. असाच ब्लॉग चालत राहतो आपला दिवसभराचा ब्लॉग, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता बघा मी घरातील सगळं झाड लोट करून घेतलं. चहा ब्रेड झालं, सकाळ सकाळचा नाश्ता. आणि आता मला बनवायचे ते शेवाळे ह्यांच्यासाठी आणि मुलांच्यासाठी मी पोहे बनवणार आहे. तर आपल्या शेवाळ्या पण इकडे शिजते आणि गरम पाणी पण इथं टाकतंय. तर शेवाळ्याला चांगली आता उकळी फुटली. आता मस्त पैकी कांदा मिरची आणि कोथिंबीर भरपूर अशी घातलेली कोथिंबीर. आज मी तव्यातच बनवले त्या, पण तेल कमी ओतलं या. तेल कांदा शिजतानाच त्याच्यात तेल कमी, म्हणजे थोडंसंच अर्धा स्पून तेल ओतलेलं आहे. आणि नंतर मग कांदा शिजायसाठी पाण्याचा शितोडा दिलेला आहे. कांदा लगेच शिजून निघतो. चांगली आता उकळी पण फुटली. आता शिजून देते आता शेवाळ्या. खूप छान अशा शेवाळ्या बनते त्या. तर आता मला पोहे पण बनवायचे, तर पोहे पण आता मी बनवून घेते आता. तर सकाळ सकाळचं आमचं 2-2 नाश्ता प्रत्येकाच्या आवडीचा. ह्यांच्यासाठी शेवाळ्या आणि मुलांच्यासाठी पोहे बनवले ती, आणि माझ्यासाठी शेवाळ्या पण आणि पोहे पण. तर माझ्यासाठी नाश्ता काय पोहे काय राहते द्यायची आणि शेवाळ्या पण राहते त्यातल्याच शेवाळ्या पोहे. आपल्याला काय असलं नसलं चालतं. तर मस्तपैकी आता आवडीचा त्यांच्या आज नाश्ता बनवलेला. तर आता पाणी पण येतं आपलं तापले गरम गरम पिण्याचं पाणी. सकाळीच मी एक तवली भरून पाणी ठेवलेलं होतं, ते संपलं आता. तर आता दुसरी तवली आता तापवायला ठेवली आहे. झाडलोट सकाळ सकाळी सगळं करून घेतलं आता. तर आता बाकीची पण कामं आता आवरते आता सगळे. आता दुपारचं जेवण पण बनवायचं आहे मला आता. तर रात्री मी येताना दुकानातून कोथिंबीर आणलेली होती. किती छान आणि ताजी टवटवीत कोथिंबीर आहे. तर ह्या प्लास्टिकच्या भांड्यात अशीच मी ठेवलेली होती कोथिंबीर फ्रीजमध्ये. अशीच राहते आता, पाहिजे तेवढ्या दिवस कोथिंबीर राहते. तर ही पाव किलो कोथिंबीर आहे. तर खूप छान आणि ताजी टवटवीत दिसली म्हणून म्हटलं घ्यावं एकदमच. तर आता थोडीशी आता त्याला आता खिडकीपाशी ऊन आहे, त्या उन्हापाशी आता ठेवते आता. म्हणजे पानापाशी इथं जे पाणी हे साठलेलं असतं ते आता सगळं बसून घेतं, म्हणजे मस्तच. तर इथं पिण्याचं पाणी आहे, चांगलंच तापलंय आता. गॅस आता वाजायला लागलाय आता. मग चांगलं उकळून घेतलं पाणी. आणि ह्याच्यात आता ते आयुर्वेदिक ते पुड्या मिळते त्या, ते सुद्धा आता थोडीशी टाकलेलं आहे त्या. तर कलर पण छान येतो. तर पाणी पण आता भरपूर तापले. आता दिवसभर पाणी आता हे आम्हाला बस होतं. आणि नंतर संपलं की मग आता मी दुसरं पण पाणी तापून घेते मग आता. का आज चॅक करून दिलाय मनानं हे दावायसाठी लगेच बघा. हो, आणि बिना इस्त्रीचा शर्ट घातलाय. मिस्त्री करून कोणी द्यायची? मी लक्ष दिलं नाही म्हणून शर्ट. का म्हणून असं करता? एक दिवस असं लक्ष देना की अशी करते ती सगळीच. तुझ्यापेक्षा चिकनी बाई.
हो. इकडे एक आहे. हा, एक सोडून दोन दोन. नाही तीच बरं आहे आहे की. वाटतं. इकडे बी तीन इकडे बी तीच आहे. हा, दुसऱ्या पिशवीने पण आहे ते घे. का रोज म्हणतात चहा चहा आम्हाला देत नाही म्हणून म्हणलं डबल मला डबल जायचं चहा. आहे, उशीर झालाय. चहा- व्हिडिओ कंटिन्यू करा. हम्म. करते शोभा व्हिडिओ दिवसभर. कप कप मी रिकामा झालाय कप व्हिडिओच्या म्हटलं माध्यमातून. किती मोठा आहे आणि त्यात चहा किती आहे. शॉर्ट व्हिडिओ, गाणी, डान्स हं. आणि मधनात नवा छान छान व्हिडिओ केरळ मध्ये तयार करत राहा. त्यासाठी नवीन कोणाचं चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्हिडिओला. आता पुढे पण व्हिडिओ बघत राहा. अजून हा व्हिडिओ संपला नाही. व्हिडिओ कपात म्हटलं चहा अजून नुसता आहे. पुढं अर्धा कप आहे बघा दिला आहे का दिसतो का? चहा दिसत ना पण चहा नुसता नावाला द्यायचं. ना अगं सांड बघा इतका पालता केला तर चहा दिसत ना. हो. उभा कर की कॅमेरा, हम्म. मोबाईल उभा तर की चहा कप असा आडवा वरनं आडवा. तसा पण दिसत नाही. हा, असा दिसतो. दिसला का चहा असा नुसता नावाला चहा द्यायचा आणि त्याला म्हणायला. बरं चांगले आहे का नाही? चल. आयडिया चांगली आहे का नाही? आयडिया म्हटलं चांगली आहे का नाही? भर पिशवी. चल 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 चल. चहा संपला का नाही? आलाय संपला. कसा का हात उगारला मागणं? मला मला दिसलं होय तुला. तुम्हाला काय वाटलं मला दिसलं नाही? मला दिसतंय ते. चल. झाला का नाही इकडं चहा? बघ. पोहे पण आता झालेत. आता किती छान असा कलर आलाय मस्तपैकी. आणि आता झाकून ठेवते आता. आणि कोथिंबीर पण वरनं टाकायची. आधी पण मी टाकलेली होती कोथिंबीर भरपूर अशी. तर वरनं आता कोथिंबीर टाकून थोडं लिंबू पिळून घेते आणि झाकून ठेवते मस्तपैकी. आता खूप छान लागते. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली की आता घरात कोथिंबीर म्हणते ती का नाही, असल्यावर शिमगान नसल्यावर धुलवड. तसं माझं झालंय. कोथिंबीर जास्त असली की जास्त भाज्यात नाही, जास्त भरपूर सारखीच टाकत राहायचं. आणि नसल्यावर ना काहीच नाही. असं काम आहे. तर कायम तशी माझ्याकडे कोथिंबीर असतेच. मी आणते आता दुकानात गेले की कोथिंबीर मी एकदम पाव किलो अशी घेऊन येते. म्हणजे मिक्सरच्या भांड्यात ठेवली म्हणजे बरेच दिवस जाते आणि ताजी पण राहते कोथिंबीर चांगली अशी. तर आता झाकून ठेवते आता पोहे आपलं. तर आधी मी आता शेवाळे बनवून घेतले आता मस्तपैकी. आता मला आता पोहे पण बनवायचं येतं. तर पोहेसाठी मिरची कांदा सगळं टाकून घेतलं. तर कोथिंबीर भरपूर टाकली. आता तव्यातच बनवले ते. आता आधी पण शेवाळ्या मी तव्यातच बनवलेल्या. म्हटलं आता तवा परत मग तवा धुवून घेतला आणि परत दिसला. आता म्हटलं आता पोहे पण आता बनवून घेऊ होते छान छान पैकी आता. तर किती छान असं शेंगदाणं पण भाजले ते मस्तपैकी. आता भाजून घेतले ते सगळं आता. तर जितका कांदा चांगला आपण भाजून घेऊ तितकं पोहे पण चांगलं शिजते ते. आणि खाताना कसं कच लागत नाही ती. तर पोहे पण चांगले आपलं फडफडीत झाले तिकडे. चाळणीतच मी ठेवलेलं होतं, धुवून घेतले ते. बरेच उशीर झाले आणि मऊपणा पण आलाय चांगला आता. कधी कधी स्वयंपाक करायचा इतका कंटाळा येऊन जातो की असं वाटतं की स्वयंपाकच काय करायला नको, नुसतं असं निवांत बसून राहावं. पण स्वयंपाक तर करायलाच पाहिजे. मग घेतली 2 वांगी, पटपट चिरली आणि लसूण पण घेतला. बारीक काय करत बसली नाही मिक्सरला, पण असंच आपलं मग खलबत्त्यात चेचून घेतला आणि पटपट अशी वांग्याची भाजी रस्सा भाजी करून टाकली. वांगी उभी चिरली आणि भाजीपाला पण सगळा भरपूर होता. पण असं वाटत होतं की आज भाजीपाला रस्सा भाजीच करायला काही नको, असंच बसावं निवांत. आणि पण काम इतकी भरपूर पडलेली होती की असंच. परत मग कांदाही चिरून घेतला पटतीस ना. मग वांग्याची रस्सा भाजी घेतली करायला. काय दुसऱ्या मसाला पुढे कुठल्या टाकल्या नाही त्या, काय नाही त्या. लगेच झटकीपट वांग्याची रस्सा भाजी करून घेतली की लगेच चपात्या पण बनवल्या. तर आता तुम्हाला दाखवते वांग्याची भाजी इतकी छान झालेली आहे की बस. कुठल्या चिकन मसाला पुढे कुठल्या काय टाकलं नाही. आपली घरगुती चटणी ती टाकून घेतली मस्तपैकी आणि वरून कोथिंबीर तेवढी टाकलेली आणि झाकून ठेवली. वांग्याची रस्सा भाजी ती मी काय झाकून ठेवत नाही. असं अर्ध टोपण लावलेलं होतं. पण म्हटलं जाऊ दे, झाकूनच ठेवावी, कशी होईल तशी होईल वांगी आज रस्सा भाजी वांग्याची. पण इतकी छान झालेली की तुम्हाला दाखवते आता. आणि इतकी घटमुट झाली रस्सा भाजी की बासच आता. तर आता तुम्ही बघू शकता अशीच मी झाकून ठेवलेली होती. कंटाळा खूप आलेला म्हणून म्हटलं आता झाकूनच ठेवायची. त्याला अशी काय उघडीच ठेवायची नाही. पण किती मस्त झालेले आणि त्याला तेल पण सुटायला लागलेले. लसूण बघा आता, ही लसूण आहे ते कसा उभाच असा
मिक्सरला काही बारीक बारीक करतच बसलेलं नाही, असं ओबड धोबड करून घेतलेला. मग हे असा अर्धा अर्धाच लसूण दिसतो या. तर आता वरण आता कोथिंबीर आता टाकूनच घेते. आता मस्तपैकी आता झालेलं आहे. दुपारचं जेवण खूपच छान आणि टेस्टी झालेले आहे, वांग्याची रस्सा भाजी. तर कधी कधी असं होतं कमी मसाला वापरून पण भाज्या खूप छान आणि टेस्टी होते त्या. आणि तेल पण आता चांगलं सुटायला लागलेलं आहे. थोडंच मी तेल टाकलेलं होतं पण किती छान असं तेल सुटलंय. घटमुट अशी लग्नाच्या पंक्तीत कशी भाजी बनवते ती तशीच भाजी बनलेली आहे. तर मिक्स वांग्याची भाजी. आणि चला तर मग बाय, भेटू असं